नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, लर्न रॉक अँड फन चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनासाठी अतिशय सोपे सुंदर भाषण। देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना प्रथमतः वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते। माननीय मुख्याध्यापक, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज आपण 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले। सोडिले सर्व घरदार, त्यागला सुखी संसार, सोडिले सर्व घरदार, त्यागला सुखी संसार। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण देश चालवण्यासाठी खऱ्या अर्थाने न्यायव्यवस्था नव्हती। आपल्या देशाची राज्यघटना लिहिण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून संबोधले जाते। 26 जानेवारी 1950 रोजी भारताने राज्यघटना स्वीकारली, तेव्हापासून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। उत्सव तीन रंगाचा आज सजला, उत्सव तीन रंगाचा आज सजला। नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी देशाचा इतिहास घडवला। आजचा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी आनंद, उत्साहाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे। विविधतेत एकता आहे आमची शान, विविधतेत एकता आहे आमची शान। म्हणूनच आहे भारत देश महान, म्हणूनच आहे भारत देश महान। जाता जाता इतकेच सांगेन, आपण आपल्या प्राणप्रिय देशाला जगातील सर्वश्रेष्ठ देश बनवण्यासाठी प्रयत्न करू। जय हिंद, जय भारत। धन्यवाद। अशा प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी आपल्या लर्न रॉक अँड फन चॅनलवर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।